2 कोटी रुपयांचा गांजा जळून नष्ट, सांगली पोलिसांची कारवाई। जिल्हा पोलीस दलातील 17 पोलीस ठाण्याने वेगवेगळ्या 65 गुन्ह्यात जप्त केलेल्या तब्बल 2 कोटी 15 लाख रुपये किमतीचा गांजा आणि कोकेन गुरुवारी कायदेशीर प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नष्ट केला। मिरज MIDC मधील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे ही कारवाई पार पडली। जिल्ह्यातील वेगवेगळ्या 17 पोलीस ठाण्यांनी अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक आणि विक्री संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्यात 1021 किलोग्राम गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन जप्त केले। NDPS ॲक्टमधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोदामात हा मुद्देमाल जमा होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला हा मुद्देमाल कायद्यातील तरतुदीनुसार नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेने न्यायालयात कायदेशीर पाठपुरावा केला। न्यायालयाकडून आणि अंमली पदार्थ नाशक कमिटीच्या मंजुरीने हा साठा नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाले। गुरुवारी 2 शासकीय पंचांसमक्ष आणि कमिटी अध्यक्षांच्या उपस्थितीत मिरज MIDC मधील सूर्या सेंटरच्या बॉयलरमध्ये 2 कोटी 15 लाखांचा गांजा आणि कोकेन जाळून नष्ट करण्यात आलं। नाश प्रक्रियेवेळी परिसरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली। सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी तैनात होते। कारवाईवेळी अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष तथा अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, गृह उप अधीक्षक गजानन सरगर, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, कर्मचारी संकेत मगदूम, सोमनाथ पतंगे, 17 ठाण्यांचे मुद्देमाल कारकून, कोल्हापूरचे रासायनिक विश्लेषक, वैद्य मापनशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।